रिकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजी म्हणजे मूत्रमार्गातील जे अडथळे आहेत ते दुरुस्त करण्याचे ऑपरेशन्स करायचं सेंटर 1995 साली भारतात पहिल्यांदा चालू केलं आणि 1 जानेवारी 2023 साली म्हणजे साधारणतः 2 वर्षापूर्वी आम्ही हे युरोकूल नावाचं 100 बेडचं हॉस्पिटल अद्ययावत हॉस्पिटल पुण्यामध्ये बाणेरमध्ये आम्ही जनतेला अर्पण केलं। आम्ही गेले अनेक वर्ष नवीन जी युरॉलॉजिस्ट तयार असतात, रेसिडेंट्स असतात, युरॉलॉजिस्ट असतात, ते भारतातले असू देत किंवा परदेशी असू देत, यांना आम्ही शिक्षण द्यायचं काम करत आलेलो आहोत आणि ते शिक्षण नुसतं पुस्तकी नसून ॲक्च्युली सर्जरी करताना ते त्यांना बघायला मिळतं। तर अशा प्रकारची कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पुण्यामधनं आमच्या हॉस्पिटलमधून बंटारा भवन हे शेट्टी लोकांचं जे ऑडिटोरियम आहे साधारणतः 0.8 किलोमीटरवर तिथं आम्ही करणार आहोत। आमच्याकडे 40 पेशंट ॲडमिटेड आहेत। आम्ही साधारणतः 30 ऑपरेशन्स कमीत कमी करून दाखवणार। त्यातली 4 ऑपरेशन्स ही रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत। त्याच्यासाठी न्यूयॉर्कचे डॉक्टर ली झाओ म्हणून प्रसिद्ध रिकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजिस्ट भारतात पहिल्यांदा येतात। सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रोफेसर अँथनी किंवा टोनी मंडी हे जगातले सगळ्यात निष्णात हे रिकन्स्ट्रक्टिव्ह युरॉलॉजिस्ट समजले जातात। ते लंडनमध्ये प्रोफेसर ऑफ युरॉलॉजी आहेत, ते पण ऑपरेशन्स करून दाखवणार आहेत। आमच्या या कार्यशाळेमध्ये जवळजवळ 3 ब्रिटिश, 3 अमेरिकन आणि अनेक बाकीचे देशातले लोक सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेत। आमच्याकडे साधारणतः 500 ते 600 डेलिगेट्स कार्यशाळेमध्ये असतील आणि 2 दिवस हा कार्यक्रम चालेल। 7 आणि 8 डिसेंबर या आठवड्यामध्ये याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन करून दाखवणार तर लघवीच्या मार्गातला जर का अडथळा असेल, ॲक्सिडेंटमध्ये लघवीचा मार्ग तुटला असेल तो जोडायचं, लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल तर त्यासाठी एक पंकज जोशी स्टेप आहे ती दाखवायची। समजा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल आणि अख्खा लघवीचा मार्ग बिघडला असेल तर कुलकर्णी युरोथोप्लास्टी करून दाखवायची जी जगभर प्रसिद्ध आहे। आणि ज्याला लघवी गळते अशा पेशंटला कृत्रिम स्नायू बसवायचा, ज्याला नपुंसकता आली आहे अशा पेशंटला पिनाइल प्रोसेसिस घालायचा। नंतर रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर जर का लघवी व्हजायको वजानल फिस्चुला किंवा युरेट्रो वजानल फिस्चुलामुळे गळत असेल तर ती रिपेअर करायचं ऑपरेशन जे पूर्वीच्या काळी कापून ऑपरेशन करायला लागायचं ते आता रोबॉटिकली करून आम्ही दाखवणार आहोत। या कार्यशाळेचा उद्देश आहे की भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी आहे आणि हा रोग म्हणजे लघवीच्या मार्गाचे अडथळे हे दूर करण्याचं काम भारतभर सगळ्या लोकांना करता यावं म्हणून ही लाईव्ह सर्जरी वर्कशॉप आम्ही पुण्यामध्ये अरेंज केलेलं आहे।